एसके कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। 2-3 दिवस नंतरच मी आता ब्लॉग टाकते। आम्ही लग्नात होतो म्हणून टाइम नाही भेटलाय करायला। आता मी पिठलं बनवते मेथीची भाजी घालून। 1 वाटी बेसन पीठ घेतले, चाळून घेतले हे। आता याच्यात आपण हळद टाकून कालवून घेऊया। त्याच्यासाठी अद्रक लसूण आणि मिरची ठेचून घेतली आहे। कोथिंबीर, कांदा आता आपण फोडणी घालायला घेऊया। याच्यात आता आपण कालवून घेऊया पाणी घालून, थोडं पाणी घालूया। तुम्हाला आंबट पाहिजे तर थोडीशी दही किंवा ताक टाकून पण बेसन पिठलं बनवू शकता। गाठा नाही पडलं पाहिजे म्हणून मी असं कालवून घेते पिठाला। डायरेक्ट पीठ पण टाकू शकतो, पण हलवावं लागतं, खूप गाठा पडतात म्हणून। आता याच्यात मीठ घालूया चवीप्रमाणे। आता मी 1 वाटी बेसन पीठ घेतले, तर आपल्याला याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे। आता 1 वाटी हे टाकते। आपण घातले, आता परत 1 वाटी घालते मी। चांगलं फेटून घेऊया, असं गाठा नाही राहिला पाहिजे। पाण्याच्या जागेवर तुम्ही ताक टाकू शकता आंबट पाहिजे तर। तेल खूप गरम झालंय, थोडंसं हिंग टाकते। जिरं नंतर घालणार, पहिले कांदा घालते मी। असा चिरून घेतलाय उभा लागला तेवढा कांदा घालायचा। जिरा टाकते, फोडणीमध्येच घालायचं। कांदा थोडासा परतून घेऊया तेलामध्ये। थोडासा नरम पडू देऊया कांदा, मग नंतर मी मिरची घालणार आहे। आता मी हे अद्रक लसूण मिरची ठेचून घेतली ते टाकते। मीठ तुमच्या हिशोबाने घाला, मी याच्यात मीठ घेतले। आणि आपण बेसन कालवलं त्याच्यात पण मीठ घेतले। आता आपण ठेचा बनवलाय तो पण चांगला परतून घेऊया। तेल जरा जास्त टाकायचं, तेलामुळे बेसन चांगलं लागतं। आमच्याकडे बेसन म्हणतात, इकडे पिठलं म्हणतात। थोडीशी कोथिंबीर टाकते, सुगंध छान आहे ना। आणि ही मेथी मी धुवून पाणी चाळून घेतले, गाळून घेतले चाळून। आणि हे भाजी टाकते, मेथीची भाजी आहे ही। 2-3 पाण्याने छान धुवून घेतली आहे, पहिले कापून घेतली, त्याच्यानंतर धुतली आहे ती। भाजीला थोडीशी परतून घेऊया, 1-2दा खालवर करून घेऊया, पिठल्यामध्ये शिजून जाणार ते। आता भाजी चांगली परतून घेतली आहे बघा, छान। आता हे बेसन कालवलेलं आहे ते टाकूया। 1 वाटी मी बेसन घेतले, 2 वाटी पाणी टाकलंय। जर एकदमच सुक्क करायचं असेल तर थोडं पाणी कमी करायचं। आम्हाला थोडंसं पातळ पाहिजे। मी याच्यात पण मीठ घातलं होतं भाजीमध्ये ठेचा वाटताना, आणि याच्यात मीठ घातलंय। लक्ष देऊन बनवायचं, आता खारा होऊन जाणार। तर पाण्याची गरज लागली तर टाकूया। आता थोडंसं मी हे भांडं धुवून घेतलंय, ते पाणी टाकते।
आणि याला आता सतत हलवत राहायचं, नाहीतर गाठा पडून जाते. गॅस थोडा कमी ठेवायचा. आता माझा गॅस फास्ट आहे, थोडीशी उकळी आली की मग कमी करणार. आता गॅस मी कमी केला आहे, म्हणजे पीठ शिजलं पाहिजे, बेसन पीठ, नाही तर कच्चं कच्चं लागणार ते. आता याच्यावर मी थोडं झाकण ठेवते. थोडं 2 मिनिटासाठी झाकण ठेवते. बघूया आपण. चांगलं खाली लागायला लागलंय आता बेसन. आता कोथिंबीर टाकूया आपण. आपलं पिठलं रेडी झालंय जेवायला. आता लगेच आम्ही जेवायला बसतोय. स्वयंपाक झाला आहे माझा. पिठल्यासाठी मी थांबली होती की तुम्हाला दाखवते म्हटलं मी पिठलं. आम्ही लग्नामध्ये होतो 2-4 दिवस, तर मी ब्लॉग बनवला नाही, कारण की जेवण सगळं तिकडेच होतं आमचं, मग घरात काय बनवलं नाही. तर आज म्हटलं पटकन पिठलं बनवूया. आता मी ताट बनवते. छान असं गरम गरम पिठलं खायचं थंडीमध्ये. हे बघा आपलं गावठी जेवण आहे आज, देशी जेवण आहे. भाकरी, मिरची, कांदा, मुळा आणि बेसनवर थोडंसं वरून तेल घालते. कच्चं तेल आहे, छान असं तेल टाकून खायचं. हे आमचे खानदेशचं देशी जेवण आहे. पापड पण घेऊ शकता, पण पापड नको पाहिजे आम्हाला. आणि तुम्हाला धन्यवाद, थँक्यू मला एवढा प्यार देताय म्हणून. कमेंटमध्ये सांगा माझी डिश कशी आहे आजची देशी. थँक्यू.